लेकरं आले शाळेतून का बस अंगणात होऊन जाते आणि सारा कचरा करून टाकते. आता आपण कितीक झाडं सारे माती न गोटे न गड्डे सारं करून टाकते. सारी कंबर नाही ना कंबर दुखून जाते एवढं मोठं अंगण झाडता झाडता. कितीक वेळा फ्लोरिंग केलं तरी गड्डे करू करू पूर्ण फ्लोरिंग उकळून टाकते. अरे काय झालं पंचफुला बाई, काऊन एकटाच बडबड करून राहिल्या सकाळी सकाळी? अरे देवा, काय पाठ हेगोडी झाली. काय सांगू मी आता, काय सांगू सांग. म्हटलं पूर्णचं पूर्ण कंबरला दुखून राहिलं, पण हे लेकरं नुसता कचरा करून टाकते बिचारे अंगणाजवळ. इकडून कचरा तिकडून कचरा. सांग आता 5 वाजता तर झाडलं होतं. काल संध्याकाळी 5 वाजता पूर्ण घर पासून अंगण झाडलं होतं. आणि पाय आता किती गयाटा हो, नुसतं गयाटाच गयाटा. हे लेकरं बिचारे शाळेतून येते नुसतं गड्डेन मड्डेन ते गारगोट्यान गारा काय काय खेळते कंचन म्हणजे सारं फुलोरिंग उकळून टाकलं अंगणातलं. हो ना, आमच्या अंगणात तसंच आहे. आमच्या बाजूचे लेकरं आहे ना, तर आमच्या अंगणात म्हटलं ते गारा खेळायसाठी कंचे खेळायसाठी नुसतं गड्डे पाडून राहिले. आता कसं, आता उन्हाच्या यानं म्हटलं शाळा झाल्या सकाळी, दिवसभर राहते लेकरं घरी आणि काय लयच काव आणून राहिले. पहिले तरी 11 ते 5 शाळा होती ना, तर चांगलं होतं म्हटलं, जीवाला जरासा सुकून तरी होता. पण आता पहा बरं, सकाळची खून गेली उन्हाच्या यानं शाळा आणि बस लेकरच भल्ले त्रास देऊन राहिले. पण तुम्ही कायले झाडून राहिलं तर राहू द्या लागत होतं. पाठगीट दुखून राहिली तर तिला सांगा लागत होतं रुंजूनले. माया रुंजूनची तब्येत चांगली नाही आहे म्हणून, नाही तर म्हटलं अर्धपर्ध काम तर तेच करून घेते, मग फक्त एवढी झाडझूड असते मग इकडे. आता ते कसं बाहेरचंही घरचंही दोन्ही नाही होत, म्हणून मी झाडझूड गिडझूड करून घेतो. पण तिची काही तब्येत बरोबर नाही आहे, आराम करून राहिली. ते 2-3 दिवस झाले, ताप काही निघून नाही राहिला तिच्या अंगातला. हो काय? आणि सून कुठे गेली तर? सुनेला सांगा लागत होतं तिची तब्येत खराब आहे तर. काय सांगू मी आता, गेली सून आता. अमाय बाई, मग हे बाया गोष्टी करून राहिल्या हे बरोबरच आहे काय? विचारू का पंचफुला पहिले? काय झालं बाई, कोण एवढ्या विचारात पडला तुम्ही? माझ्या सुनीचं ऐकलं आणि काय झालं तुम्हाला असं एकदम आश्चर्याने पाहून राहिला तुम्ही? हे पा पंचफुला बाई, म्हटलं आता कसं विचारायला चांगलं नाही वाटून राहिलं. विचारा ना, त्याच्यात चांगल्या वाईटची काय आहे? विचारा, तू कोणता प्रश्न असेल तुमच्या मनात तर सांग तुम्ही. हो पंचफुला बाई, मी असं ऐकून राहिली का तुमची सून अजून चालली गेली म्हणून बॅग घेऊन. अरे हे गोष्ट कशी काय माहीत झाली आणि तुमच्यापर्यंत कशी काय आली ही गोष्ट? खरंच आहे काय गोष्ट तर सांगा मला पहिले, मग सांगतो मी तुम्हाला. हे पा बाई, आता लपवायचं काय झालं पार्वताबाई, काहीच लपवायची गोष्ट नाही आहे. माई सून म्हटलं एकटीच चालली होती, मीच तिला सोडून आली तिच्या माहेरी. म्हटलं जाय म्हटलं, राय म्हटलं ते मन होईपर्यंत, नुसती जाते जेव्हा पाहिलं तेव्हा माहेरी जाय म्हटलं, राय म्हटलं ते मन भरेपर्यंत. नाही हो, गावात तर दुसऱ्याच गोष्टी चालू आहे करणं. दुसऱ्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी तर? अहो म्हणते तुमच्या घरचा सगळा ताल चालू आहे म्हणते, तुमच्या सुनीनं नाटकं केले आणि किती मोठा पैसा म्हणते खर्च करायला लावला म्हणते दवाखान्यात. आणि मग म्हणते पळून चालली होती म्हणते एकटीच, तर तुम्ही सोडलं म्हणते नेऊन म्हणते तिले. बाई एवढ्या गोष्टी कोणाला माहीत माझ्या घरच्या? माझ्या घरातून तर गोष्ट बाहेरही नाही गेली ना, माझ्या घरात कोणी येत ना जात. फक्त तुमच्याशिवाय तर माझ्या घरी कोणीच येत नाही. आणि गोष्ट कशी काय माहीत झाली एवढी मोठी बाहेर? तुम्हाला कोणी सांगितली सांगा ना. पहिले हे सांगा, हे जे मी तुम्हाला सांगितलं हे गोष्ट बरोबर आहे काय? पहिल्यासारखी अजून नाटकं करून राहिली का तुमची सून? हो, सगळा ताल चालू आहे म्हटलं आमच्या घरचा. पण मग पहिले हे सांगा का कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं काही? हो पंचफुला बाई, मी तशी तुमच्या इकडे विचारायला येऊनच राहिली होती. म्हटलं मला जसं माहीत झालं का तुमची सून गेली बा, तुम्ही सोडून आल्या तिले, तर म्हटलं मी येऊनच राहिली होती. पण मला कामात काही वेळ भेटला नाही. पण आता सकाळीच तुम्ही भेटून गेल्या म्हणून म्हटलं सहजच विचारून घेतो. आता जे गावात चर्चा होऊन राहिली ते खरी का खोटी म्हणून. कसं आहे पार्वताबाई, आपलं सगळं लोक झाकू ठेवते म्हटलं, हागलंही झाकून ठेवते. आणि लोकांचं म्हटलं काही झालं ना तर तार करून टाकते. पण हे गोष्ट समजून येऊन राहिली माझ्या घरात तर कोणी आलं नाही, आम्ही कोणाला सांगितलं नाही. मग ही गोष्ट गेली तर गेली कशी बाहेर? अहो त्या दिवशी म्हणते सकाळी म्हणते ते बेबी बॉय आली होती म्हणते तुमच्या घरी. आता तिनं दरवाजा ठोकाव तर तेवढ्यातच म्हणते तिला कॉलवर ऐकू आला तुमचा आणि तुमच्या सुनीचा म्हणते. तर तिनं सगळ्या गोष्टी दरवाजातून ऐकल्या आणि मग एका जवळ सांगत बसली. आता म्हटलं पूर्ण गावात माहीत झालं का तुमची सून गेली आणि तुमच्या सुनीनं असा कांड केला म्हणून. हो का हो? पाय बरं, ह्या बेबी पहिले काही कामधंदा आहे नाही काय गं? याच्या दरवाजाशीन त्याच्या दरवाजाशीन भली फुरसत आहे तिले ऐकायची गोष्टी. भलीच बापा कशी निघून राहिली. किती काही बोलावून किती काही म्हणावं लागू तर देतच नाही. आता जर तिले तोंडावर तोंड टाकून विचारलं ना का तू बोलली काय म्हणून, तर स्पष्ट म्हणाल का मी बोललीच नाही, मी आलीच नाही, मी पाहिलंच नाही. जर तुले उभं करून टाकलं ना तरी म्हटलं ते मानाची नाही होय. कशीच लचांडी बायको आहे काय माहीत बाप्पा.
लोकांच्या घरादाराच्या गोष्टी साऱ्या गावात पेरत बसते. देवाने इले हेच दिलं काय तर हेच दिलं काय तर भलतीच दिसते मला. आता येऊ दे बरं तिले घराकडे. तिले दाखवतो ना, इंगाच दाखवतो तिले. आणि का व पंचफुलाबाई, मला ह्याही दिसला ना आपला रुपया. डब्बा घेऊन चालला होता. कुठेसा गेला तर तो सकाळी सकाळी डब्बा घेऊन. आता काय सांगू मी पार्वताबाई, माया खर्चा म्हटलं तालच ताल झाला. मला सून काही बरोबर भेटली नाही. आता तुमच्या डोळ्यात देखत तुम्ही पाहून राहिल्या माझं घर कसं आहे कसं नाही. माया म्हटलं कवडीचाही तरास नाही आहे तिले. तिच्या सासऱ्याचं तिले तरास नाही आहे. ननंद म्हटलं अर्धे पर्धे जास्त कामं करून घेते. तेवढा एका टाईमचा स्वयंपाक आणि एका टाईमचे भांडे करायचे तिच्या जीवावर येते. कशी सून असन ते. आणि म्हटलं माया पोराच्या हातानं काय काय बोलवलं काय काय नाही. आणि त्या दुकानाचं पूर्ण माल बसून दिला म्हणते. हो का हो. आता काय सांगू माय, नुसतं हॉटेलचं बोलवे खासाठी मैसून चांगलं नाही लागलं. काम करायच्या जीवावर आलं तशी तर करेच नाही ते कामं. पण कामं गिमं करायचे आलं ना जीवावर तर नुसतं हॉटेलचं बोलवे हो. एवढ्याला पैसा त्याच्यात अकारात करे. आणि म्हटलं बिमारीचं ढोंग केलं त्याच्यात किती मोठं लुटून घेतलं माया पोराले. आणि पोरगं म्हणते बायको बायको बस बायको पाहिजे मले. एवढं हुनही पोरगं म्हणते बस बायकोच आण म्हणते मैवाली. सांग मग कसं करा. हे दुकानातलं म्हटलं पूर्ण माल बसून दिला त्यानं. किती मोठा घाटा आला म्हणते रुपयाचे बाबा सांगे. हो का हो. अरे 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 हे तर लयच बेकार झालं पंचफुलाबाई. रुपयावर तुम्ही ताकीदीने ठेवली बाई, ताकीदीने ठेवली. माप पैसा उधळून राहिला तुम्ही उधळू दिला. आणि आता म्हटलं आता त्याची अति होऊन राहिली ना तर आता तुमच्या लक्षात येऊन राहिली ही गोष्ट. पहिलेच जर त्याच्यावर रोख ठेवली असती ना तर आता हे दिवस आले नसते म्हटलं. पण तो गेला तरी कुठं डब्बा गिब्बा घेऊन. गावाकडे गेला काय? नाही व गावाकडे नाही गेला तो. जे त्याचे बाबा म्हणून राहिले होते आता म्हणे कमाव म्हणे तू पैसे म्हणे आणि दाखव म्हणे मले. आतापर्यंत म्हणे त्यामुळे पैसे खर्च केले म्हणे. आता तू कमवून दाखव म्हणे. तर तन म्हणते कुठचं तरी काम पाहिलं म्हणते बाई. कोणासोबतचं आहे तो त्या शुभ्यासोबतचं आहे का त्या शुभमसोबत गेला वाटते तो कामावर. शुभम आला होता त्याला बोलवाले चल म्हणे लवकर. आता म्हटलं माय पोरगं सकाळी सकाळी पहिल्यांदा कामावर चाललं. याच्या अगोदर तर ते काम कसं आहे ते नाही पाहिलं त्यानं. सगळं त्याला आयतच भेटलं. तर मी बाई उठली आणि त्याला 4 पोया करून दिल्या, टमाटरची चटणी बांधून दिली आणि डबा लावून दिला. नेला त्यानं तो डबा. आता तिथं भूक घेक लागन तर खाईन मग. आता किती वाजता येते आणि किती वाजता नाही. पहिल्या वेळेस गेलं माय पोरगं कामावर. हे बा पंचफुलाबाई गेला ना. गेला तुम्ही म्हणाले पक्क करा. अशानं म्हटलं त्याला स्वतःला जाण होऊन जाईल पैसा कसा कमवा लागते म्हणून. तुम्ही कायले मन दुखवता. आज न उद्या त्याला काम करावंच लागलं असतं ना. आता बापाचं कमावलेलं किती दिवस पुरणार आहे. आणि असा जर उधळला तर मग तो 4 दिवस नाही निघत त्याच्यातून एवढे पैसे इथून. जाऊ द्या काही लोड नका घेऊ. सगळं काही बरोबर होईल. गेला ना तो कामावर. जाऊ द्या सुनीचंही नका लोड घेऊ. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि त्या पोरीची काळजी घ्या. त्या पोरीले म्हटलं काम करू 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 तुम्ही पूर्ण आदमरी करून टाकलं म्हटलं तिले. जरासं तिचं इलाज पाणी करा. रक्त गिक्त चेक करा. आता 2-3 दिवसापासून ताप आहे म्हणता तिले. निघाला नाही अंगातून. तर पहा काही आता 7 चालू आहे म्हणते बाप्पा मलेरिया टायफॉईडची. जरासं तिचं ब्लड गिट चेक करून पहा काय निघते. तर नाही निघालं तर चांगलंच आहे म्हणा. पण जर काही निघालं तर लवकरात लवकर उपाय करा त्याचा. हो ना बाई करा तर लागणच आता. लय जीवाले विचार आहे व लयच विचार आहे. आता हे पोरगं असं निघालं. बापाले म्हटलं हृदयाचा त्रास आहे. ते सून बसून गेली तिथं जाऊन. आणि ते पोरगी घरात बिमार आहे. आपण एकटा जीव कोणाले पै येईले पाहू आपल्यालाच दुखणं येऊन जा. मग कोण करण घराचं. आता तर मन असं करून राहिलं. आता माझ्याकडून काही एवढे कामं होऊन नाही राहिले. म्हटलं एखादी झाडू पोचायला एखादी बाई लावून घेतो. म्हणा स्वयंपाक नको करू बाई तू स्वयंपाक मी करून टाकतो. आणि म्हणा झाडझूड पोचा भांडे एवढ्यासाठी एखादी बाई लावून घेतो मी. आणि मैरुंचून चांगली झाली का मग म्हणून ठेवू दे म्हणून बाई म्हणून. असं काय तिकडे पाहिजे नाही एखादी असन तर 8-15 दिवसासाठी मैरुंचून बरी होईपर्यंत पाहतो सांगतो मी. सांगतो एखादी असन तर. आणि तुम्हाला संदेशही देतो मग. हो पार्वताबाई लय उपकार होईन तुमचे. लयच उपकार होईन. पहा 15 दिवसासाठी कोणी असन तर. हो पंचफुला. बरं पार्वताबाई हे रुपयाचे बाबा आवाज देऊन राहिले मला. काही पाहिजे वाटते त्याला. येतो मग मी. नंतर बोलतो तुमच्यासोबत. हो भलं बेकार वाटते पंचफुला बाईले पाहिलं ना तर लयच बेकार वाटते. एवढी चांगली बाई. म्हटलं सोनही चांगली नाही निघाली ना पोरगाही चांगला नाही निघाला. खरंच बोलते ते. शांतता मनात असते म्हटलं पैशात नसते. एवढा पैसा असूनही काय कामाचं. एवढं जीवनात म्हटलं उथलपुथल चालू आहे त्याच्या. आणि त्या पोरालाही समजत नाही. म्हातारे कुतारे मायबाप झाले तर घेऊन चाला. तर म्हटलं ते पोरगंच टनानं करते. लय बेकार विचार आहे बाप्पा लय बेकार विचार आहे. आता मला तर आतापर्यंत सून नाही आली. जर मला सून येईन आणि माई सून अशा करून तर मी कशी करण बाप्पा. आजकालच्या पोरीचं काही सांगता येते काय.
थांबा बसा तुम्ही, मी चहा करून आणून देते तुम्हाला. हो आंघोळ झाली आणि चहाही पाहिजेच होता. पण मी विचारून राहिलो होतो तुले, बोला ना तर. रुंजूंची तब्येत कशी आहे आता? बरं वाटून राहिलं का तिले? ताप गीप उतरला का तिचा? आणि नाही उतरला असं तर घेऊन जाय तुला दवाखान्यात अजून. नाही ना रुपयाचे बाबा, तिचा ताप काही कमी होऊन नाही राहिला. मला तर वाटते तिला टायफॉइडच झाला काय. आता आता तिला घेऊन जातो ना, दुपारी घेऊन जातो तिला आणि तिचं रक्त चेक करून आणतो. रक्तात माहीत पडून जाते मग काही राहिलं गेलं तर. कारण की मला असा संशय अशावरून येऊन राहिला, कारण की निघे तिले जेवणा घेऊनाचा टाट केला ना तर म्हणते आई वासच येऊन राहिला, म्हणते भाजीतही वास येऊन राहिला, पोळीतही वास येऊन राहिला. म्हणून नाही का मला संशय आहे की तिले टायफॉइडच झाला म्हणून. हो काय? कर ना तो पटकीने इलाज करून दे पोरीचा. आणि काय आहे औषध पाणी बरोबर व्यवस्थित दे तिले आणि कर बरं बरोबर. ते पोरगी राहिली ना घरात, घर दणदण लागते. आता घर सुनसान होऊन गेलं, आता ते खोलीतल्या खोलीत राहून राहिली पडली. हो ना व. आणि हे पहा मला तुमच्यासोबत बोलायचंच होतं. मी विचार करून राहिली, म्हटलं 8-15 दिवसासाठी म्हटलं एखादी मोलकरणी लावून घेतो म्हटलं रुंजूंच्या बरे होईपर्यंत. एवढे घरचे कामं माझ्याकडून होणार नाही. ठीक आहे ना, जसं तुला वाटेल तसं लावून घे ना एखादी. भांडे गिंडे घासायचं तर कामी येईल. एवढं तुझ्याकडून झेपणारही नाही आहे. झाडू पोचा भांडे कपडे स्वयंपाक होणार नाही तुझ्याकडून. लावून घे एखादी जण. तसं सांगितलं मी. आता पार्वताबाई आल्या होत्या, तिला सांगितलं पहा म्हटलं एखादी जण म्हटलं. आता माहीत पडते केव्हा सांगते तर त्या 1-2 दिवसात सांगा म्हटलं. पाय तुला कसं करायचं आहे कसं नाही तुझ्या हातातच घर आहे. जसं वाटते तसं कर. कोणाला लावतो कोणाला नाही तर. पण हे आपला राजकुमार कुठे गेला म्हटलं? मला थैला घेऊन दिसला तो, मी बाहेर गेलो होतो तर. अहो काल झालं नाही काय, काल तुम्ही म्हटलं नाही काय कामधंदा पाय म्हणे काही ना काही म्हणे. तर मला पैसे मागून राहिला होता काल संध्याकाळी. पैसे दे म्हणे मला खर्चासाठी म्हणे. आणि तुम्ही म्हणे देजो नको म्हणे तिला पैसे, तर मी काही दिले नाही. तर म्हटलं तनं निघून गेला, बडबड करून राहिला होता. मी त्याच्यासोबत गरमच बोलली मग. तर त्यानं पाहिलं वाटते, काम पाहिलं, कोणाला तरी विचारलं. शुभम दिसून राहिला होता त्याच्यासोबत गेला वाटते तो कामावर. असं गेला ना, बरं झालं. आता माहीत पडेल ना त्याला. थैला घेऊन गेला म्हणजे मजुरी करायला गेला तो. आता माहीत पडेल त्याला कसं राहते तो.